नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे। विद्यार्थी मित्रांनो, चालू पोलीस भरती चालू असताना नव्याने पदांना मंजुरी मिळत आहे। नेमकी काय आहे ही आनंदाची बातमी, या संबंधी आपण सविस्तर माहिती बघूया। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो, सकाळ वृत्तपत्राची आपण ही न्यूज बघू शकतो। मुंबईच्या अंतर्गत बघा, मुंबईत 4 नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये 3 डीसीपी झोन आणि 2 एसीपी झोन विभाग होणार आहेत आणि जवळपास बघा 1448 नव्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे। गृह विभागाचा मोठा निर्णय म्हणजे 1448 पदांना नव्याने मंजुरी देण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या। आणि त्या अनुषंगाने जवळपास बघा आता मुंबईमध्ये 4 नवीन पोलीस ठाणी या ठिकाणी होणार आहेत। गृह विभागाने निर्णय घेतला आहे, त्या संबंधीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा। आता सविस्तर आपण वृत्त बघूया। मुंबईतील वाढती गुन्हेगारी नियंत्रणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे। 4 नवीन पोलीस ठाणी आणि 2 नवीन डीसीपी झोन स्थापन करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने 1448 नव्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे। मुंबईसोबतच इतर ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो नव्याने पोलीस ठाणे निर्माण करण्यात येतील आणि त्या ठिकाणी सुद्धा नव्याने पोलीस भरती होणार आहे। बघा लवकरच साधारणतः 10,000 प्लस जागा येऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी मित्र माझे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांनी अभ्यास सुरू ठेवायचा आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।